ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा अकॅडमी, ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा ऑनलाईन क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मित्रांनो, बघा आता थोड्याच दिवसामध्ये 8वी NMMS या परीक्षेची जाहिरात किंवा फॉर्म थोड्याच दिवसामध्ये भरायला सुरुवात होईल आणि ही जी एक्झाम असेल ती मे बी डिसेंबर फर्स्ट वीक मध्ये असू शकते। गेल्या वर्षी 22 डिसेंबरला ही परीक्षा झाली, परंतु यावर्षी पण त्या वेळेमध्ये ही एक्झाम असण्याची शक्यता आहे। मग लवकरच त्याचे फॉर्म सुद्धा भरण्यासाठी सुरुवात होईल। मग त्याच्यासाठी आपल्याला जो अभ्यासक्रम आहे, 2 पेपर NMS साठी आहेत आपल्याला, एक आहे मॅट आणि दुसरा आहे सॅट। मॅट हा 90 मार्कासाठी असेल। मग या एक्झामसाठी अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीचा आहे, त्याच्यामध्ये टॉपिक्स कोणकोणते आहेत, वेटेज प्रत्येक पेपरला किती आहे, किती वेळ आहे, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी आज आपण पाहूया याच्यामध्ये मॅट पेपर जो आहे, पहिला पेपर आहे आपला मॅट बौद्धिक क्षमता चाचणी, हा पहिला पेपर आहे आणि हा पेपर किती मार्क्स आहे आणि याच्यामध्ये एकूण किती टॉपिक आहे आणि ते टॉपिक आपल्याला किती जास्त महत्त्वाचे आहेत आणि किती आपण एका टॉपिकला वेळ द्यायला पाहिजे। कारण या पेपरमध्ये लक्षात ठेवा, जर आपण पाहिलं तर तुम्हाला 90 मार्कासाठी हा पेपर आहे, लक्षात ठेवा। म्हणजे मार्क्स पण 90 आहेत, तुम्हाला वेळ पण 90च मिनिटांचा आहे आणि क्वेश्चन पण 90च आहे, हे लक्षात ठेवा। प्रश्न सुद्धा 90 आहेत, वेळ पण तुम्हाला 90च मिनिटाचा आहे आणि गुण पण तुम्हाला 90च आहेत, लक्षात ठेवा। 90 गुण, 90 मिनिटे आणि 90 प्रश्न। म्हणजे लक्षात ठेवा, तुमचा 1 मार्काला 1 प्रश्न आहे आणि 1 मिनिटाला 1 प्रश्न आहे। तेवढ्या वेळेमध्ये आपलं प्रॉपर नियोजन होऊन याचा अभ्यास व्हायला पाहिजे, लक्षात ठेवा। ठीक आहे, पाहूया आता बुद्धिमत्तेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे या 8वी NMMS साठी टॉपिक कोणकोणते आहेत, या प्रत्येक टॉपिक वरती आपण त्याचं लाईव्ह लेक्चर पण घेणार आहे। तुम्हाला सगळे टॉपिक ह्याच्यामध्ये कव्हर करून दिले जाते। त्याचबरोबर तुम्हाला याच्यानंतर ज्यावेळेस फायनल एक्झाम असेल त्यावेळेस तुमचे 90 क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी घेतले जातील। आता तुमचे सगळे टॉपिक वाईज प्रश्न जे टॉपिक आहेत त्या टॉपिक वाईज तुम्हाला त्याचं सगळं डाऊट दिले जातील, त्याचे सगळं क्लिअरन्स करून दिले जातील, सगळं शिकवलं जाईल। याच्यामध्ये सांकेतिक भाषेवरती काही थोडेसे हार्ड प्रश्न आहेत, ते पण तुम्हाला आधी एकदम सोप्या भाषेमध्ये करून दिले जाते। ठीक आहे, आपण पाहूया टॉपिक कोणकोणते आहेत त्याच्यासाठी। बघा, पहिला टॉपिक आहे इंग्रजी अक्षरमाला। आता इंग्रजी अक्षरमाला कशी लिहायची, 3 पद्धतीमध्ये इंग्रजी अक्षरमाला आपल्याला लिहिताना लिहावी लागते। त्या 3 मेथड कोणकोणत्या आहेत या पण मी तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस आपलं लेक्चर असेल स्पेसिफिक त्या टॉपिक वरती त्यावेळेस मी तुम्हाला ते कंटेंट देईल की तुम्ही कशा पद्धतीने ती अक्षरमाला लिहायला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मी क्लिअर करून देतो। ठीक आहे, तर अक्षरमाला असेल। दुसरं प्रकरण आहे वर्गीकरण। आता लक्षात ठेवा, वर्गीकरण या प्रकरणामध्ये आपल्याला त्याचे 5 टाईप पडतात। वर्गीकरणामध्ये वर्गीकरण आता कोणकोणत्या घटकाचं त्याच्यामध्ये होणार लक्षात ठेवा, ते आहे वर्गीकरणामध्ये पहिला आहे तो म्हणजे गटाशी जुळणारी संख्या। दिलेल्या गटाशी जोडणारी संख्या कोणती असेल, एक गट दिला जाईल, तुम्हाला 4-5 संख्या दिल्या जातील आणि खाली पर्यायातील वरच्या संख्येला खालील पर्यायातील कोणती संख्या मॅच होते किंवा जुळते हे विचारलं जाईल। अशा टाईप वरती हा प्रश्न असेल। त्याच्यानंतर त्याच टाईप वरती याच्यामध्ये पाहिलं तर विसंगत गट पद कोणतं असेल, त्याच्यातलं विसंगत पद म्हणजेच वेगळा घटक आपल्याला त्याच्यातून ओळखायचा आहे। तिन्हीमध्ये साम्य असेल आणि एकच तो घटक वेगळा असेल, असं विसंगत पद आहे, तो हे आहे। त्याच्यानंतर वर्णमाला अक्षरमाला हा एक टॉपिक आहे। विसंगत पद अक्षरमालेवरती आहे, हे विसंगत पद समजा संख्यावरती असेल, त्याचबरोबर अक्षरमालेवरती सुद्धा विसंगत पद आहे, लक्षात ठेवा। दोन्हीवरती विसंगत पद आहे। त्याच्यानंतर आकृती सुद्धा आहे, विसंगत आकृती ओळखा किंवा वर्गीकरणामध्ये वेगळी आकृती असेल, गटात बसणारी असेल, बरोबर, अशा प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये वर्गीकरण करायचं आहे दिलेल्या
त्या क्वेश्चन्स मध्ये लक्षात ठेवा. तर वर्गीकरणामध्ये हे 5 घटक येतात. लक्षात ठेवा, हा दुसरा टॉपिक आहे वर्गीकरण. पहिला टॉपिक इंग्रजी अक्षरमाला, दुसरा टॉपिक वर्गीकरण. वर्गीकरणामधले हे उप टाइप आहे, सब टाइप किंवा त्यातले प्रकरण आहेत वेगवेगळे. तिसरं प्रकरण आहे समसंबंध. आणि याच्यामध्ये खूप तर्क असतात लक्षात ठेवा समसंबंधामध्ये. तर ते मी तुम्हाला वेगवेगळे टाइप करून देणार आहे. म्हणजे पहिल्या टाइपवरती कशा प्रकारे प्रश्न सोडवला गेला, दुसऱ्या टाइप तुम्हाला टाइप नंबर 1 देणार, त्याच्यामध्ये त्या टाइप नंबर 1 वरती 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह करून देणार. दुसरा टाइप म्हणजे पहिल्यामध्ये समजा समसंख्यांचा संबंध लागला असेल, दुसऱ्यामध्ये समजा वर्गांचा असेल, संख्येतील अंकांची बेरीज असेल, असे वेगवेगळे टाइप त्याच्यामध्ये तुम्हाला करून दिले जातील. तर तिसरं प्रकरण आहे आपले समसंबंध. आणि समसंबंधामध्ये पण 3 टाइप दिलेले आहेत लक्षात ठेवा. तो म्हणजे संख्यामधला समसंबंध, वर्णमाला, अक्षरमाला याच्यातला समसंबंध आहे. तो आता प्रकरण ज्यावेळेस आपण शिकणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होतील लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा आहे आकृत्यांमधला समसंबंध. तर लक्षात ठेवा समसंबंधामध्ये आपल्याला हे 3 प्रकरण खूप महत्वाचे आहेत समसंबंधामध्ये. ठीक आहे, पाहूया पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 4. बघा, क्रम. आता हा क्रम ओळखायचा आहे आपल्याला. बघा, तो क्रम कशामध्ये असणार आहे. तो क्रम असेल संख्येमध्ये, त्याच्यानंतर तो असेल इंग्रजी अक्षरमालेमधला क्रम पण असेल तो लक्षात ठेवा, इंग्रजी अक्षरमाला. त्याच्यानंतर पुढे चिन्हांमधला क्रम असेल, त्यानंतर आकृत्यांमधला क्रम आहे आणि चुकीचे पद ओळखणे हा एक कंटेंट ह्याच्यामध्ये दिलेला आहे लक्षात ठेवा. क्रमामध्ये चुकीचे पद ओळखणे म्हणजे दिलेल्या आकृत्या असतील किंवा त्याच्यामध्ये संख्या दिलेल्या असतील, चिन्हे दिलेले असतील आणि त्यातील आपल्याला पद वेगळं किंवा चुकीचं पद कोणतं आहे ते त्याच्यातून ओळखायचं आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याला 5वं प्रकरण आहे. पहा पुढे सांकेतिक भाषा, खूप महत्वाचा टॉपिक आहे बाळांनो, लक्षात ठेवा. बघा याच्यामध्ये तुम्हाला सांकेतिक भाषा, आता सांकेतिक भाषेवरती अनेक टाईपचे प्रश्न विचारले जाणार आहेत. सांकेतिक भाषेवरती तुम्हाला एक बॉक्स दिला जातो, त्याच्यामध्ये एका बाजूला सगळे कॅपिटल लेटर्स असतात, उजव्या बाजूला सगळे स्मॉल लेटर्स असतात आणि वर सूचना दिलेली असते की या म्हणजे ए गटातील जे अक्षर दिलेले आहेत, शब्द आहेत, त्या गटाशी म्हणजे बी गटातील अक्षरांशी त्यांचा क्रम सारखा असेलच असे नाही. मग असे वेगवेगळे, मग त्याच्यामध्ये आपला गोंधळ होतो, मग वेळ कमी असतो, मग सोडवायचं कसं समजत नाही, पटकन त्या गोष्टी आठवत नाही आणि मग एका मिनिटाला एक प्रश्न आहे मग आपण गोंधळून जातो. अशा कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये करू नका. मला स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून देतो, काहीही काळजी करू नका. एक एक टॉपिक तुम्हाला सगळा व्यवस्थित सॉल्व्ह करून देतो. सांकेतिक भाषेवर तर कुठल्याही प्रकारची चिंता करू नका, एकदम परफेक्ट तुमची सांकेतिक भाषा करून देतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय काय असेल सांकेतिक भाषेमध्ये बघा, अक्षरांसाठी अंक हा एक टॉपिक असेल, अंकांसाठी चिन्हे दिलेले असतील, म्हणजे समजा 2 आहे त्याच्यासाठी एक काहीतरी फॉर एक्झाम्पल असा सिम्बॉल असेल किंवा असा असेल, असे काहीतरी XYZ त्या ठिकाणी दिलेला असेल, म्हणजे अंकांसाठी चिन्हांचा वापर दिलेला असेल. अक्षरांसाठी अक्षर दिलेले असतील, अक्षरांसाठी अक्षर म्हणजे समजा इंडिया हा शब्द जर दिलेला असेल, इंडिया तो जर समजा JO असा लिहिला असेल काय XYZ पुढे, तर पुढील शब्द दिलेला असेल तो कसा लिहिला जाईल, असं हे सांकेतिक भाषेमध्ये असेल. हे 3 टाइप या सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला दिलेले आहेत. सांकेतिक भाषेमध्ये लक्षात ठेवा, अक्षरासाठी अंक, अक्षरासाठी चिन्हे आणि अक्षरासाठी अक्षर असे 3 टाइप या सांकेतिक भाषेमध्ये आणि 3ही टाइपवरती प्रश्न एक्झामला आहे. 3ही टाइपवरती प्रश्न आहे, काहीच काळजी नाही. 90 क्वेश्चन लक्षात ठेवा, 90 क्वेश्चन आहेत आणि टॉपिक आपल्याकडे मेन टॉपिक पकडले तरी 12 टॉपिक आहेत मेन टॉपिक, आणि सब टॉपिक पकडले तर प्रत्येकामध्ये एव्हरेज ते 3 जर टॉपिक पकडले तर एव्हरेज धरून चला 25 ते 30 म्हणजे 90 क्वेश्चन मध्ये प्रत्येक टॉपिकला आपल्याला धरून चला 3 ते 4 प्रश्न 100% पडणार आहे. 3 ते 4 प्रश्न. मग पुढे आहे लयबद्ध मांडणी.
कशी मांडायची लयबद्ध, त्याच्यातून कशा पद्धतीने उत्तर काढायचं, सोपे आहे लयबद्ध मांडणे, अवघड नाही लयबद्ध मांडणे सुद्धा. मनोरे हा सगळ्यात सोपा घटक आहे. याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता, लक्षात ठेवा, आउट ऑफ घेऊ शकता याच्यामध्ये मनोऱ्यामध्ये. त्याच्यानंतर हा पण टॉपिक आहे प्रतिबिंब आणि प्रतिमा. आरशातील प्रतिबिंब असेल आणि पाण्यातील असेल, जलप्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंब या दोन्ही टॉपिक मध्ये आपण आउट ऑफ म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा पुढचं आहे प्रकरण 9 आहे तर्क व अनुमान. याच्यामध्ये सब टाइप मला वाटतं 8 सब टाइप दिलेले आहेत, वेगवेगळे प्रकरण याच्यामध्ये. बघा तर्क व अनुमानामध्ये वयवारी 100% प्रश्न असतो, वेळ व घड्याळ, त्याचबरोबर नातेसंबंधावरती प्रश्न आहे, माहितीवरून अनुमान काढणे हा पण प्रश्न येतोय, भाषिक तर्क असतील, त्रिकोण मोजणे असेल, चौकोन मोजणे असेल, हे प्रकरण आहेत. घनाकृती ठोकळे याच्यावरती 7 ते 8 मार्काचे प्रश्न पकडा. म्हणजे एक तुम्हाला ठोकळा दिला जाईल आणि त्या ठोकळ्यावरती कमीत कमी 5 तरी प्रश्न विचारले जातील. दुसरी गोष्ट, दिलेल्या ठोकळ्यामध्ये वरती 4 ठोकळे तुम्हाला दिले जातील आणि एक या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक येईल किंवा एच्या विरुद्ध कोणता अक्षर येईल, असे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेले असतात. आणि मग ते सोडवायचं सोपं आहे, फक्त आपल्याला त्याचे काही नियम आणि त्याच्या काही क्लुप्त्या माहीत असणं गरजेचं आहे, तर ते प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवता येतात. मग आपला गोंधळ होत नाही आणि परीक्षेच्या वेळेस. त्याच्यामुळे जेवढा आपण आता प्रॅक्टिस करू, टाइम देऊन सगळ्या क्वेश्चन सोडवू, तर पुढे आपल्याला त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. घनाकृती ठोकळे आहे. त्याच्यानंतर संख्यांच्या मांडणीतील सूत्र हा टॉपिक. म्हणजे असे तर्क व अनुमानावरती आपल्याला जवळजवळ 8 टॉपिक त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. 8 टॉपिक. यांचा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने स्टडी करावा लागेल. हे टॉपिक तुम्हाला पाहिजे असेल तर याची स्क्रीनशॉट घ्या. जे टॉपिक कोणकोणते आहेत बघा, पाठीमागचे पण देतो तुम्हाला. हे टॉपिक आहेत एनएमएसचे, लक्षात ठेवा. याचे तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. पहा पुढे आहे 9 टॉपिक झाले. आपला टॉपिक 10वा आहे बघा. खूप सोपा कूटप्रश्न म्हटलं की हा याच्यावरती प्रश्न परीक्षेला येतो, आहेच प्रश्न याच्यावरती. मग रांगेतील स्थान असेल, दिशा असेल, दिनदर्शिका आहे, वेन आकृत्या आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये आकृत्या, गणिती कोडी आहे. हे प्रकरण आपल्याला कशामध्ये आहेत तर कूटप्रश्नामध्ये. मग रांगेतील स्थानामध्ये काही प्रश्न जर थोडेसे हार्ड लेवलचे. आता आपण ह्याच्यामध्ये जे घेणार आहे ते बेसिक लेवल पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेणार आहे. म्हणजे पहिल्यांदा इझी क्वेश्चन असतील, त्याच्यानंतर थोडे हार्ड लेवलचे आणि त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन. अशा वेगवेगळ्या टाइप मध्ये प्रश्न आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दिशावरती प्रश्न आहेत बघा. दिशावरती तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात की रमेश डावीकडे 4 किलोमीटर चालत गेला, डावीकडे वळला, पूर्वेकडे तोंड करून उभा होता, नंतर तो डावीकडे 90 अंशात वळला, तिथून तो 5 किलोमीटर चालत गेला, नंतर डावीकडे 3 किलोमीटर वळला, नंतर उजवीकडे 2 किलोमीटर. असे प्रश्न असतात. मग त्याचं मूळ स्थान आणि आताचं स्थान या दोन्हीमधलं आपल्याला डिस्टन्स विचारलेलं असतं, त्याच्यातलं अंतर विचारलेलं असतं. मग आपण त्याचं कॅल्क्युलेशन करत असतो की हे 2 किलोमीटर, मग हे 5 किलोमीटर, मग 7 किलोमीटर. ह्या अशा पद्धतीने सोडवायचं नाही. मग त्याला काही आपल्याला थेरम्स वापरावे लागतात, पायथागोरस थेरमनुसार ते एक्झाम्पल अशी सोडवावी लागतात. जर एका प्रश्नाचा आपण प्रॅक्टिस 5-5 उदाहरणं जर एका टाईपवरती सोडवली तर एनएमएस मध्ये मी सांगतो तुम्हाला 90 मार्काचा जर आपला पेपर असेल तर एक धरून चला, जर आपण प्रत्येक टाईपचे जर 5-5 क्वेश्चन सोडवत असू, प्रत्येक टाईपचे 5-5 क्वेश्चन, तर आपल्याला हा पेपर 75 ते 80 प्लस पेपर जायला काही अडचण नाही. 80+ बुद्धिमत्ता लक्षात ठेवा. कधी जर प्रत्येक टाईपवरती आपण 5 प्रश्न जर सोडवत असू तर बघा, प्रत्येक टाईपवरती म्हणतोय मी, प्रत्येक टाईपवरती 5 प्रश्न सोडवत असाल, कमीत कमी 5, जास्तीत जास्त तुम्ही 7, 8, 10 क्वेश्चन, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस जास्त कराल तेवढा ह्याच्यामध्ये जास्त फायदा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं आहे, पुढचं प्रकरण आहे याच्यामध्ये दिनदर्शिका आहे.
याच्यावरती 1-2 क्वेश्चन ठीक आहे. वेन आकृती आहेत, गणिती कोडी आहेत. त्याच्यानंतर टॉपिक 11 आहे बघा, आकृत्यांचे पृथक्करण करणे, विश्लेषण करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये चौरस आकृती पूर्ण करणे असेल, हा नवोदयला पण तुम्हाला प्रश्न हे प्रकरण गेलेला आहे अगोदर पण, ठीक आहे. त्याच्यानंतर घडीच्या आकृत्या असतील, त्यानंतर लपलेली आकृती शोधणे. आता हा तर टॉपिक सगळ्यात सोपा आहे बघा, हा लपलेली आकृती शोधणे खूप सिंपल टॉपिक आहे हा, त्याच्यामध्ये काय होणार नाही. आणि इथे दिलेला आहे तो म्हणजे संकीर्ण प्रश्न, लक्षात ठेवा. हा संकीर्ण प्रश्नावरचा टॉपिक प्रश्न जो येणार आहे आपल्याला परीक्षेला, ह्याच्यातले पण आपण टाईप घेणार आहे. आता आपण ह्या लेक्चरमध्ये काय काय करणार आहे, तर तुम्हाला प्रथम पहिल्या प्रकरणापासून ते शेवटच्या प्रकरणापर्यंत व्यवस्थित सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून सगळ्या प्रत्येक टाईपवरती. आता कसं असतं की पुढील पद ओळखणे, चुकीचे पद ओळखणे, प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधणे, गाळलेले पद शोधणे, असे जे टाईप आहेत याच्यामध्ये प्रत्येकाला रूल असे तुम्हाला 10, 15, 20 असे रूल काढलेले आहेत आणि त्या रूलवरती तुम्हाला प्रश्न सोडवून दिलेले. प्रत्येक रूलवर प्रश्न सोडवून दिला आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करायला अजून सोपं जाईल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला पहिला आहे तो आपला हा बुद्धिमत्तेचा सिलेबस आहे, बौद्धिक क्षमता चाचणी. हा आपला पेपर क्रमांक 1 असतो, लक्षात ठेवा. याची तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. तर हा झाला आपला बघा टोटल मॅथचा सिलेबस. आता सॅट मध्ये तर काय सगळा सिलेबस आहे आपल्याला. इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, नागरिकशास्त्र आहे, त्याच्यानंतर गणित आहे. आता विज्ञानामध्ये पण काही टॉपिक आपल्याला 3 पार्टमध्ये 4 पार्टमध्ये सायन्स पण डिवाइड झालेला आहे. त्याच्यामध्ये काही फिजिक्सचे टॉपिक आहे, काही केमिस्ट्रीचे टॉपिक आहे, काही बायोचे टॉपिक आहे, बरोबर, एन्व्हायरमेंटचे टॉपिक त्याच्यामध्ये ऍड केलेले. असे काही टॉपिक आहे. पण त्याचाही स्टडी कसा करायचा हे आपण स्टेप बाय स्टेप जाऊया, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की आपल्याकडे नेमक्या कोणकोणत्या प्रकारचे सिलेबस आहे, काय आहे. तर पेपर एनएमएस ला आहे ते 2 पेपर आहेत, तुम्हाला माहित आहे. पहिला पेपर आहे तो म्हणजे मॅट आहे आणि त्याच्यासाठी मार्क्स आहेत 90 आणि दुसरा पेपर आहे तो म्हणजे सॅट आहे, त्याच्यासाठी पण मार्क्स आहेत 90. मग मॅट मध्ये फक्त हा मेंटल ॲबिलिटी टेस्ट, फक्त बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे हा फक्त बुद्धिमत्तेवरती पेपर असतो, लक्षात ठेवा. हा फक्त बुद्धिमत्तेवरती असतो. आणि सॅट जो आहे याला शालेय क्षमता चाचणी म्हणतात. सॅटला शालेय क्षमता चाचणी, शालेय क्षमता चाचणी. आणि याच्यामध्ये इतिहास आहे, त्यानंतर भूगोल, नागरिकशास्त्र आहे. बघा हे 15 मार्काला आहे, हे 15 मार्काला आहे आणि हे 5 मार्कासाठी आहे, लक्षात ठेवा. 15, 15, 30 आणि 35. त्याच्यानंतर विज्ञान आहे. बघा विज्ञान पण टोटल 35 मार्काला आहे. तर इकडे लक्षात ठेवा, हिस्ट्री 15 मार्काला आहे, भूगोल 15 मार्काला आहे आणि नागरिकशास्त्र 5 मार्काला आहे, 35 मार्क. एकटा विज्ञान जो आहे तो 15 मार्काला हा विषय आहे. त्याच्यामध्ये भौतिकशास्त्राचे टॉपिक, भौतिकशास्त्र जे आहे, त्याच्यानंतर रसायनशास्त्र आहे, हे केमिस्ट्रीचे टॉपिक आणि त्याच्यानंतर जीवशास्त्र आहे, हे बायोलॉजी आहे, लक्षात ठेवा. याचे 11 प्रश्न आहेत, याचे 11 प्रश्न आहेत आणि याचे 13 प्रश्न आहेत. तर याची बेरीज केली आपण 3 आणि 2 5, तर हे 35 मार्कला येतात, लक्षात ठेवा. भौतिकशास्त्राचे 11 आणि गणित जो आहे तो लक्षात ठेवा, गणित हा 20 मार्काला आहे. गणिताचे 20 मार्क आहेत, लक्षात ठेवा. जर असा आपण अभ्यास केला प्रत्येक टॉपिकवरती, आता विज्ञानचे 35, त्यातले भौतिकशास्त्राचे मे बी आय थिंक 8 ते 9 टॉपिक आहेत त्याचे. ते टॉपिक तुमचे 11 मार्क फिक्स झाले. त्याचबरोबर रसायनशास्त्राचे काही टॉपिक असतील, 5-6 टॉपिक असतील, ते 11 क्वेश्चन झाले. आणि जीवशास्त्राचे 6-7 टॉपिक जर पकडले आपण तर ॲव्हरेजली आपण याच्यावरती तेवढेच कंटेंट, तेवढ्यावरती फोकस केला तर तेवढे मार्क्स घेऊ शकतो. आणि सायन्सचा स्टडी करताना लक्षात ठेवा,
की तो या टाईपनुसार करा. पहिल्यांदा भौतिकशास्त्राचे जेवढे टॉपिक आपल्या पुस्तकात आहेत त्याची पहिल्यांदा प्रिपरेशन चांगली करा, त्याच्यावरती जास्त MCQ सोडवा, त्याच्यानंतर रसायनशास्त्राचे सोडवा आणि त्याच्यानंतर जीवशास्त्राचे सोडवा. म्हणजे असाच जर स्टडी आपण केला व्यवस्थित तर त्यानंतर आपली तयारी चांगली होईल. तुम्हाला वेळोवेळी पण असं मी सांगतच जाईल की कोणते पहिल्यांदा डायग्रामवरती काय असेल, त्याच्यानंतर एखाद्या वनस्पतीच्या आधारित कशा त्या पद्धतीने त्याचं डिवायडेशन करावं, कसा स्टडी करावा, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीनं दिलं जाईल. त्याची काही काळजी करू नका. तर हा आपला पहिला जो आहे तो सब्जेक्ट वाईजचा पेपर, म्हणजे हा शालेय क्षमता चाचणी अशा पद्धतीने असेल. लक्षात ठेवा, हा शालेय क्षमता चाचणी आहे पूर्ण. हा आहे आपला शालेय क्षमता चाचणी टोटल 90 मार्कचा आणि हा पेपर आहे 90 मार्कचा. म्हणजे टोटल आपली NMSC जी एक्झाम आहे ती 180 मार्कांची आहे. लक्षात ठेवा, पहिल्यांदा आपण सगळा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे, त्यानंतर कोणता पेपर किती मार्कला आहे आणि त्यामधल्या सब्जेक्टचं पण तुम्हाला डिव्हायडेशन करून दिलेलं आहे. या पद्धतीने चांगला अभ्यास करा, चांगले मार्क्स मिळवा आणि बुद्धिमत्तेचे लेक्चर आवर्जून आपले ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा क्लासेसवरती पाहत चला. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यातला कंटेंट दिला जाईल. ठीक आहे, ओके.